बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय। या प्रकरणात विलास घुले त्यांचे भाऊ रमेश घुले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव घेतल्याचा दावा करण्यात आलाय। सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी छत्रपती क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात लाखो लोक सहभागी होतील असा दावा घुलेंचे नातेवाईक आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केलाय। नेमकं काय काय मागण्या घेऊन मोर्चा निघणार आहे, काय सांगाल सविस्तर? विलास घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातला सर्व समाज उद्या रस्त्यावर उतरणार आहे। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन की तुम्ही या तपासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि घुले कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत। शिवाजी क्रीडा संकुल पासून मोर्चा निघेल ते अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज आणि कलेक्टर ऑफिस। सकाळी उद्या 10:30 वाजता मोर्चाची सुरुवात होणार आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चात सहभागी व्हावं आणि घुले कुटुंबाला न्याय द्यावा। पुण्यात गांजा तस्करी विरोधात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सनं मोठी कारवाई केली आहे। कोंढवा परिसरात कारवाई करत सराईत अंमली पदार्थ विक्रेता गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी 2.5 किलो गांजा जप्त केलाय। विशेष म्हणजे गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल 30 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेल्या सर्वांची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणामागे आणखी कोणाचं नेटवर्क आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी घटनास्थळावरून या सर्वाचा आढावा घेतलाय। नार्कोटिक्स टास्क कंट्रोलची मोठी कारवाई जी आहे ती समोर आली आहे। पुण्यातील कोंढवा भागामध्ये सुमारे 2.5 किलोहून जास्तचा गांजा आहे तो या ठिकाणी ताब्यात घेतला आहे आणि यावर कारवाई जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आली आहे। सध्या मी त्याच परिसरात आहे। आपण जर मागे पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाची जी कारवाई आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण जे पोलीस पथक आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं ते या ठिकाणी दाखल झाले आणि सकाळपासूनच ही कारवाई जी आहे ती सुरू झाली आहे। या कारवाईमध्ये आजू शेख आणि गणेश पाटोळे अशा 2 इसमांना जी आहे आरोपींना अटक करण्यात आली आहे। सोबतच त्यांनी हे अंमली पदार्थ ज्यांच्याकडून खरेदी केले होते अशा 30 जणांना ह्या टास्क फोर्सनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे आणि जर आपण पाहिलं तर अजून देखील संपूर्ण परिसरात जे आहे ते कारवाईचं स्वरूप आपण पाहू शकतोय की त्याच्या यामध्ये आरोपींचे मोबाईल असतील, त्यांनी वापरलेल्या वस्तू असतील, यासोबतच संपूर्ण घराची जी त्याची छाननी आहे ती पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तात जे आहे ते संपूर्ण परिसरात हे नेमके किती जणांना सप्लाय केला गेला, याचे खरेदीदार कोण होते, ग्राहक कोण होते, याची चौकशी जी आहे ती आता पोलिसांच्या पथकाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे। या भागात अशा कारवाया ज्या आहेत त्या सातत्याने होत असतात। खरं तर संपूर्ण जो परिसर आहे तो स्लम एरिया आहे आणि त्यामुळे असे अनेक आरोपी आणि असे अनेक जे अवैध धंदे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत। सातत्याने अशा स्वरूपाच्या कारवाया ज्या आहेत त्या या भागामध्ये सुरू असतात आणि त्यातच आज अशा स्वरूपाची जी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विक्रांत चव्हाण सह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।